श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2024 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज नामस्मरण दिनांक क्रमांक 11 दिनांक 4 ऑगस्ट 2024 या नामस्मरण चातुर्मासांतर्गत नित्याच्या सद्ग्रंथ वाचनामध्ये आपण श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंधावर शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्या एकनाथी भागवताच्या 10व्या अध्यायातल्या साधारण एक 100व्या ओवीनंतरचं निरूपण वाचन आणि निरूपण नाथ महाराजांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने आज करणार आहोत। यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या निरूपण सेवेला सुरुवात करतो। त्याच्यानं आपला कालचा विषय जो सुरू होता तो असा होता की दृश्य विश्वामध्ये मन रंगत आणि ते जेव्हा दृश्य विश्वामध्ये रंगत तेव्हा त्याला सारखी अपेक्षा असते की आपल्याला सुख मिळेल आणि इतक्या गिरट्या घालून इतक्या वर्षांचा प्रपंच करून आपल्या लक्षात आलेलं आहे की ते सुख कधीच आपल्याला मिळालेलं नाही। आपला विषय काल इथे थांबला होता की दृश्यामध्ये सुख मिळेल ही कल्पना जोपर्यंत आपल्याला खरी वाटते तोपर्यंत आपलं मन कायम कर्म करणे आणि कर्म केल्यानंतर त्याची जे काही फळ मिळेल त्या फळाच्या अपेक्षेमध्ये आपण जन्मभर राहतो आणि त्याचा परिणाम असा होतो की कायम आपण असमाधानी असतो। सुखाच्या महाराजांनी इतकं सोपं सांगितलं ना, हेच तत्वज्ञान महाराज म्हणाले की मानवी जीवनाची सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे म्हणाले की आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही आणि नको असतं ते कायम वाटायला येतं। बरं, यामध्ये आपल्या हातात काहीच नाही हे माहीत असून सुद्धा, हे समजलेलं असताना सुद्धा उमजत नाही। संतांना हे सगळं उमगलेलं आणि त्या उमगण्याचं कारण जर काय आहे तर नाथ महाराज सांगतात की ते आत्मसुख, ते आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त झाल्यामुळे मानवी जीवनाची सर्वस्वी कल्पना संतांच्या ठिकाणी असते आणि संतांची सगळ्यात मोठी भावना, इच्छा, कामना असते की हे सगळं आपल्याला मिळावं। जसं प्रपंचामध्ये मायबापाला कायम असं वाटत असतं की मी जे दुःख भोगलं, मी जे कष्ट भोगले ते माझ्या लेकराच्या वाटेला येऊ आणि त्याच्यासाठी अहोरात्र आपण प्रपंचाचे इतकी विघ्न झेलत असतो। पण दुर्दैवाने मुलांना त्याची यत्किंचितही कल्पना नसते आणि त्यावेळेला मायबापाच्या पोटी मायबापाच्या वाट्याला येणारं जे दुःख आहे त्याच्या कितीतरी पट दुःख हे संतांच्या वाटेला आपल्यामुळे आलेलं। रात्रंदिवस ते आपल्याला सांगतात की अरे नको नको, तिकडे नको जाऊ, भाजे पोळे नको जाऊ, तिकडे पाऊल टाकू नको, त्या मार्गाला जाऊ नको, वाया अनेक पंथा जाशील धनी, माऊली म्हणाली, नको जाऊ, नाम सोडून कोणत्याच मार्गाला नको। कारण नामा इतका, भगवंताचं नाम घेण्या इतका, नामस्मरणा इतका उत्कृष्ट राजमार्ग नव्हे नव्हे वैशाख महिन्यामध्ये अगदी मऊ गालीच्या वरून चंद्राच्या चांदण्यामध्ये चालावा इतका सुंदर मार्ग नामस्मरण असं संत सांगतो की वैशाख महिना आहे, तुम्हाला चालायला सांगितलं, भरवूनच चालायला सांगितलं, पण तुम्ही गालीच्यावरून चाला, इतकं शीतल आणि वरून चंद्राचं चांदण आहे, चैत्रातल्या चांदण्यासारखं निवांत चांदणं वर आहे, तुम्ही चाललात वैशाख महिन्यात तरीही हा नित्याचा अनुभव तुम्हाला येतो। त्याच्यानं तो प्राप्त आपल्याला व्हावा हा विषय आपला काल चालला होता की या दृश्य विश्वाचं एकदा भान हरपलं किंवा त्याची कल्पना स्पष्ट जेव्हा आली तेव्हा
मनुष्य सुखी होईल, हा विषय आपला कालचा चालला होता. त्यातला पुढचे 2 मुद्दे झाले की हा विषय चित्तशुद्धीचा जो आपला विषय चालला आहे तो संपला. नाथ महाराज असं स्पष्टपणे सांगतात की आपलं खरं सुख हे आतमध्ये आहे आणि ते खरं सुख आपण बाहेर शोधत असतो. मानवी जीवनाचे सज्जन 2 अंग आहेत, एक बहिरंग आहे आणि एक अंतरंग. मानवी जीवनामध्ये बहिरंग जो आहे, जो दृश्य विश्वाचा आहे, जो आपला नित्य आवडीचा आहे, जिथे आपण कायम रमलेलो आहोत, की जिथे आपण खरं म्हणजे फारसं रमू नये. या बहिरंगामध्ये सगळ्या भौतिक सुखाची, प्रपंचाची आपली लालसा आहे, प्रपंचाची कामना आहे. आणि या भौतिक सुखासाठी आपण नित्य नूतन, अगदी 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 खालच्या पातळीवर मी सांगतो की नित्य नूतन आपण वस्तूंच्या शोधात आहे. की हे मिळाल्यावर मला सुख मिळेल, ते मी घेतल्यावर सुख मिळेल, मला ते प्राप्त झाल्यावर सुख मिळेल, माझा मुलगा ग्रॅज्युएट झाल्यावर आमको हे सगळं जे बहिरंग आहे ना, या बहिरंगामध्ये आपण सुख शोधत राहतो. आणि सकल संत सांगतात की हे सगळं सुख तुझ्या आत आहे. जी माय माझ्या माहितीप्रमाणे एकही इयत्ता शिकलेल्या नव्हत्या, किंवा शिकल्या असतील तर फार पहिली किंवा जास्तीत जास्त 2रा वर्ग, ते कुठे बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या सुलतानपूर नावाच्या गावात त्या काळी 1908-9 साली 2रा वर्गही मौली शिकली नव्हती. पण तिचं वर्णन आपण आदि शक्ती आदि माया सीता स्वरूपिणी करतो. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांची सहधर्मचरणी म्हणून होण्याचं भाग्य ज्या महाशक्तीला लाभलं, त्या एकदा सोनाटीला गेल्या एका शिष्याच्या घरी, प्रभाकरराव आळशींच्या. 8-10 दिवस तिथे महाराजांनी ते भिक्षेच्या निमित्ताने आले. संध्याकाळची वेळ होती, खेड्यातला काळ होता. संध्याकाळी 4-4:30 पुन्हा एकदा अंगण बाहेर चांगलं काढून यायचं, धूळ यायची, सगळं मातीचा काळ. त्या सुशीला काकू म्हणून होत्या त्या म्हणल्या, जिजीबाई चला ना थोडा वेळ बाहेर बस. 2ऱ्या क्षणी जिजीबाई म्हणल्या, अगं बाहेर काय म्हणजे सगळं आतच आहे ना म्हणे. लौकिक अर्थाने काहीही न शिकलेली स्त्री केवळ भगवंताच्या नामाचा अभ्यास आणि संतांचा अखंड सहवास, त्या सहवासाने जे ज्ञान प्राप्त होतं ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू होणार नाही, हार्वर्ड मध्ये सुद्धा मिळणार नाही. मानवी जीवनाचं कल्याण ज्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट सॅटिस्फॅक्शन जिथे मिळतं, ती युनिव्हर्सिटी फक्त भगवंताच्या नामाने फक्त साध्य होते. नामाने मनाला जी सूक्ष्मता येते, मनाला जे आज डोकावून पाहण्याची सवय आपल्याकडे नाही, तर सज्जनोती नामाने बरोबर लागते. म्हणून महाराज काय म्हणाले सुरुवातीपासून, ते म्हणाले बाबा तुम्ही कसेही असा, काय अंडरलाईन शब्द आहे, कसेही असा, सज्जनी त्यांनी आपापला आत्मरंग पाहावा. जेव्हा ब्रह्मानंद महाराजांसारखा सत्पुरुष मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये म्हणतो की जगात माझ्यासारखा वाईट कोणी नाही, रामा मला सांभाळ, जगात माझ्या इतका वाईट कोणी नाही, असं ब्रह्मानंद महाराजांसारखे सत्पुरुष जेव्हा लिहितात, ते तुमच्या माझ्यासाठी आपल्याला प्रार्थना करता येत नाही म्हणून ते लिहून ठेवलं मोक्षप्राप्तीचं. त्यांची अवस्था काय होते ती तर महाराजांनी सांगितली. महाराज ब्रह्मानंद महाराजांविषयी म्हणाले की मी जेव्हा त्यांच्या हृदयात पाहतो तेव्हा मीच मला त्यांच्या हृदयात. सद्गुरूंनी सांगा शिष्याबद्दल मुरले महाराज सांगतो काय असेल ती अवस्था. आणि पुढे काय म्हणाले की हे सगळं त्यांना कशाने लाभलं, विद्वत्तेने नाही लाभलं. महाराज म्हणाले केवळ फक्त नाम. काय काय महाराजांची मी तुम्हाला सांगतो ना, तुरुंकर गुरुजीकडे विषय एक गोष्टीत गोष्ट, तुरुंकर गुरुजीकडे एक लोक होते. आमच्या गावात तुमचं व्याख्यान ठेवायचं असं तसं. बरं तुमची म्हणायचं थोडा विद्वान पण अतिशय प्रसिद्धी परांमुख असा असलेला. बरं पण गुरुजी आमच्या मनाप्रमाणे विषय. बरोबर काय तुमचा विषय. चहा पाणी झालं, बाप्पाचं आमंत्रण स्वीकारलं. म्हणजे आता तुम्हाला जो विषय द्यायचा तो मला विषय द्या, मला जे बोलायचं तेच मी बोलेल आणि तुमच्या विषयावर आणून सोडतो. तसं हे नाथ भागवत असून तसं
शेवटी आपल्याला नामावर आपल्याला आपल्या अभ्यासावर यायचं. आणि महाराज सुद्धा काय करायचे, महाराज म्हणजे बाई किती गप्पा मारते, ते शेवटी येऊन आपल्याला सांगणार की तू माणूस आहे, तुझ्या जीवनाचं ध्येय ईश्वर प्राप्ती म्हणजे अखंड समाधानात राहणं आणि त्याच्यासाठी समाधान फक्त नाम आहे. महाराज म्हणाले ना की ब्रह्मानंदानं जे नाम दिलं तेच मी तुम्हाला दिलं, पण वैशिष्ट्य असं की ब्रह्मानंदाने त्या नामाला सर्वस्व मानलं, तुम्ही ते मानत नाही. पण आपली अवस्था खरंच सर्वस्व वाटतं का? आणि आदरणीय बाबा प्रवचनात नेहमी सांगायचे, 500 रुपयाची नोट जितकी खरी वाटते तितकं नाम खरं वाटतं का? सत्य, अगदी सत्य. जितकी नोट सत्य वाटते तितकं नाम सत्य वाटत नाही आपल्याला. आणि ते सत्य वाटेल का? निश्चित वाटेल. कशाने वाटेल? नित्याच्या आपण प्रेमाने, शरणागतीने, महाराजांच्या कार्यात महाराजांशी बोलूनच असं होतं का? अहो काय सांगतो तुम्ही, किती किती त्यांनी किती नामे उद्धरले. आपल्या परंपरेतल्या सगळ्या संतांचं वर्णन आहे की बहुअज्ञ जीवान प्रति उद्धरिले किती नास्तिका हा लागले. कसे कसे नाठाळ लोक महाराजांच्या आवडी. महाराज देहात असतानाच नाही, आजही एक माणूस गोंधळायला जाऊ द्या, एक माणूस साखर केला जाऊ, एक माणूस समर्थन केलं द्या, एक व्यक्ती माऊलींकडे जाऊ द्या, तुकोबारायांकडे जाऊ द्या, नवे नवे चैतन्य उपासना मंडळाच्या एक गुरुवारच्या उपासना येऊ द्या, एका मनापासून कसंही आपलं बायकोच्या बांधून आणू द्या, चला हो या हो, मला न्यायला तरी या, मला सोडायला तरी या, थोड्या वेळ तरी बसा, आत्ताच उपासना संपते. अशा मार्गाने नवऱ्याला उपासनेला आणलेल्या बायकांनी, जे महिलांनी मायमाऊल्यांनी उघडले की हो नवरे उलटपणे त्याच्यात मला जे करायचं नाही, मला नम्रतेने उपासनेचं म्हणतो म्हणजे ते आहे. मला सांगायचं काय की सगुणात तर संत कार्य करतो, पण तो गेल्यावर सुद्धा ते म्हणाले की भगवंताचं, महाराजांचं वाक्य आहे तुम्हाला की भगवंत देहात असताना जे कार्य करतो तेच कार्य त्याचं नाम करतं, नवे नवे त्याच्यापेक्षा जास्त कार्य करतं. ज्याच्या अनुभूतीसाठी त्यांनी दिलेली उपासना सिद्ध आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी कुणाच्या विरोधात. आणि कसं आहे माहिती का, प्रत्येकाचा एक योग नास्तिक वगैरे नाही, तो आस्तिकच असतो, फक्त त्याला माहित नाही, त्याला प्रेम नसतं. ते प्रेम उत्पन्न करण्याचं काम त्याचा जोडीदार करतो. कधी बायको करते, कधी काहींच्या प्रवृत्त्यात नवरा करतो. एवढं त्यात नवरा बायकोचा दोष नाही, त्या व्यक्तीच्या वृत्तीचा दोष आहे, नवे नवे त्याच्या पूर्वकर्माचा दोष आहे. की बायकोच्या आयुष्यामध्ये भगवंत लवकर येतो, महाराज लवकर येतात, नवऱ्याच्या जीवनामध्ये उशिरा येतो का? त्यांचा तसा योग आहे. ते सत्य आहे. विषय असा चालला होता की बहिरंग आणि अंतरंग, तर या बहिरंगामध्ये मनुष्य जेव्हा रंगतो सज्जनो, त्या बहिरंगात भौतिक सुख मिळतात, तिकडेच सोडतो. पण अंतरंग जे मानवी जीवनात आहे, बहिरंगामध्ये तुम्हाला देहसुख खूप मिळेल, पण त्या देहसुखाने शांतीचा अनुभव येईल, शांतीचा समाधानाचा मार्ग हा अंतरंगामध्ये, आणि तो अंतरंग पाहण्याचा मार्ग नाथमार्गाचा. आणि आपण जर वाचलं असेल आपल्यापैकी अनेकांनी, मला असं वाटतं, तर गोंगालेच्या प्रस्तावने आपली जी नित्यक्रमोपासनेचं पुस्तक अवश्य एकदा तुम्ही वाचा. हे पुस्तक आपण बाकी केलं, प्रस्तावना किंवा साखर खेळण्याच्या नित्यक्रमोपासनेची प्रस्तावना, साखर खेळण्याच्या नित्यक्रमोपासनेच्या उपासनेची प्रस्तावना परमश्रद्धेय बाबा म्हणजे कस्तुरी शास्त्री लिहिली, आणि गोंगालेच्या नित्यक्रमोपासनेची प्रस्तावना परमश्रद्धेय केबी बेनसरेंनी, बाबा बेनसरे. अवश्य त्यातला शेवटचा पॅराग्राफ फार सुंदर की कशासाठी आपल्याला उपासना, का उपासना करायची, तर अंतरंगामध्ये शिरण्याचा. नाथांचा जो हा सगळा वेदांताचा भाग आहे, किंवा भगवंत जे उद्धवाला सांगतायत, तो हा मार्ग आहे की अरे उद्धवा लक्षात ठेव, बाहेर पडलो आणि या अंतरंगापाशीच, या अंतरंगातच खरा आनंद आहे, या अंतरंगातच आत्मसुखाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि त्या वृत्तीला एकदा वृत्तीचं बाहेर धावणं, वृत्ती म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगतो, वृत्ती म्हणजे आपला स्वभाव, त्या वृत्तीला सारखं बाहेर जाण्याची जी बाहेर 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 जे जाते. मला सांगा, आपण जपाला जरी बसलो आपण किती विचार
जप करताना मन चंचल होते भारी, असं ते एक कवी म्हणून. चरणांचे अर्चन मजला घडले नाही, जप करताना मन चंचल होते पाही. मी वाहत चाललो भवसागर जलडोही, मी संकटी पडलो धावत ये गुरुनाथा, मग भेटून राहो प्रल्हाद सद्गुरुनाथा. अंडरलाईन करतो. इतकं चंचल मन आहे, तर त्या चंचल मनाला बाहेर धावण्याची सवय नाथ महाराज म्हणाले एकदा थांबली, ती जर थांबली की काय होते म्हणाले, नित्य अनित्य विवेक जागृती. म्हणजे नित्य काय आहे, माझ्या फायद्याचं काय, माझं श्रेयच काय आहे, आणि अनित्य काय. अगदी सोप्या भाषेत महाराजांनी एकाच वाक्यात सांगितलं, नित्य भगवंत आहे, बाकी सगळं अनित्य आहे. सगळा वेदांत महाराजांनी एका वाक्यामध्ये दिलं. किती छान. म्हणून म्हटलं ना की जो कोणी भेटला त्याला साड्या पिढ्या घेऊन प्रवचनाचं पुस्तक द्या, त्याच्या घरी नसेल, आणि जर असेल तर त्याच्या पायाकडून सांगतो उद्यापासून प्रवचन वाचायचं. मनापासून एक दिवस एकच पान दिलं, जास्तीत जास्त 25 लाईन्स आहेत एका प्रवचनात. पण मनापासून जर प्रवचनाचा अभ्यास केला नसेल त्याचा अंतरंग सुधारलं नाही. कारण ती परमात्म्याची वेळ, ती प्रवचन साधी नाही. परमादरणीय गोष्टी गोखलेंनी आपल्या सगळ्यांवर एवढे उपकार करून ठेवले की ते सगळं वाणीरूप महाराजांचं साहित्य कलेक्ट केलं, विषयवार वेगवेगळं केलं, एका पानात बसेल असं ते सगळं आपल्याला सांगितलं. आणि 365 दिवसांची 365 प्रवचनं म्हणजे खरं परमात्म्याची वाणी नित्य आपल्याला ऐकायची. मनापासून ती वाचली ना तर तो मनुष्य हळूहळू त्या परमोच्च सुखाला प्राप्त करून येतोच. मग हा नित्य काय अनित्य काय याचा विवेक त्याच्याकडे जागृत होतो, आणि मग त्याला सांगावं लागत नाही का अनित्याच्या मागे लागतो. हा सगळा जो मोहमायाचा बाजार आहे हे सगळं अनित्य कर्तव्य म्हणून करायचं. मग हे सोडून द्यायचं का? बिलकुलच नाही, सोडायचं नाही, ते सोडता येतच नाही. पण हे सगळं कर्तव्य करत असताना त्यांची सेवा म्हणून या घराची जाडलोट करताना माझ्या मनामध्ये हा विचार पाहिजे, मी महाराजांची सेवा करतो, हे घर त्यांचं आहे, या घराचे प्रमुख ते आहे, या जन्मापुरतं त्यांनी मला वापरायला दिलं, या भावनेने जेव्हा मी राहील तेव्हा मी दासानुदास होण्याच्या मार्गावर मला माहिती. पण माझ्या वृत्तीला हे वळण मी लावलं पाहिजे की इथलं प्रत्येक कर्म हे त्यांचं आहे का, हे घर त्यांचं आहे. मग जेव्हा हे घर त्यांचं आहे तेव्हा हळूहळू लक्षात येईल हे पण घर त्यांचं आहे. हा आत्माराम तिथे आहे, त्या आत्मारामाची मी सेवा करतो, मला त्या मार्गाने अखंड अनुसंधान वेगळं काय. आणि मीला शून्य करण्याचं काम आणि रामकर्ता ही भावना रुजवायची असेल तो नित्यानित्य विवेक. आणि नाथ महाराज म्हणाले की जेव्हा हा विवेक त्याच्याकडे जागृत होईल, दृश्याचं भान सगळं संपून जाईल, नित्यानित्य विवेक करायला लागेल, मग अनित्याच्या मागे तो लागणार नाही. आणि मग मग जे होईल फक्त भगवंत नाम, भगवंताचं अनुसंधान. आणि अशा अनुसंधानात जेव्हा मनुष्य राहत असेल तेव्हा त्याचं जीवन काही आवड. म्हणजे महाराज तर असं म्हणाले की जो असा अखंड याच्यात राहतो की समर्थाने तर अजूनच आधीच सांगितलं की नामस्मरण निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. आणि त्याच्या पुढे जाऊन महाराजांनी 2च वाक्यात सांगितलं की असा नामसाधनी असलेली व्यक्ती, तिच्या जवळ जरी तुम्ही बसला, तिचा स्पर्श जरी तुम्हाला झाला तर तुम्हाला नामाचं भरता येईल. हे आज या कठीण काळात सुद्धा शक्य आहे, नवे नवे होत आहे. नामामध्ये रंगलेला साधक भेटणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. काय सांगत आपण इतके लोक आहेत पण उपासनेला नित्य येणारे किती आहेत. महाराजांचे किती अनुग्रह आहेत, किंवा आपण अनुग्रह घेऊन किती दिवस फालतू करून भटकत होतो. एक व्यक्ती तर सद्गुरू प्रल्हाद महाराजांची अनुग्रहित होती, साडेपतीचा काहीतरी काळ आला आणि ते म्हणाले मी काय नको नको ते केलं. महाराजांना सोडून सगळं केलं, शेवटी फेल्युअर झालो. एका सत्पुरुषाकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं तुझे गुरु कोण ठरला, आणि त्यांचंच कर म्हणाले, माझ्याकडे येऊ नको. मी तुझा काका आहे म्हणाले, मी तुला हेच सांगितलं तुझ्या बापाकडे, आणि तुझ्या बापाने जे साधन सांगितलं तेच कर, त्यांनीच तुझा उद्धार होईल. मी पुन्हा म्हणाले इकडे आलो, उपासनेत आलो.
साडेसाती जशी होती तशी चालली, पण त्याचा धक्का मला सद्गुरूंनी लागू दिला. एवढं महात्म्य सद्गुरूंचे. आणि आता हा खरं सांगतो तुम्हाला, एकादश स्कंदातला हा 10वा अध्याय आहे. इथून पुढे सद्गुरूंची लक्षणं, त्याच्यानंतर सत्शिष्यांची लक्षणं, इतका अप्रतिम अध्याय हा. मी तुम्हाला काय सांगतो, हा सुंदर. पुढे म्हणाले की असं मग त्याला अनित्याच्या मागे लागत नाही, भगवंताच्या नामाशिवाय त्याला करमत नाही. भगवंताचं नाम आणि भगवंताचं अनुसंधान ही त्या सत्शिष्याची दिनचर्या होती. उठलं की नाम, बसलं की नाम, किंवा एकदा काम आटोपून नामाला बसतो, अशी अवस्था होते का? 100% होते. तुमच्या माझ्या सारख्या प्रापंचिक माणसाला ह्या अवस्था लागलेल्या आहेत. ज्यांनी कोणी सद्गुरु लीलामृत पारायण केलं ते, त्याच्यामध्ये महाराजांनी देहात असताना आपल्याला फक्त आनंदसागर, ब्रह्मानंद, रामानंद, प्रल्हाद महाराज, बाळगोविद्या यांचे बेळगावचे काने महाराज, अजून एक महाराजांचे सहवासी होते, त्यांना महाराजांनी सद्गुरुपदी विराजमान केल्याचं आपल्याला माहिती आहे. पण महाराजांना जेव्हा विचारलं तर अनेक सामान्य प्रापंचिक स्त्रियांना ब्रह्मपदाला महाराजांनी पोचवलं. आणि हे केवळ आणि केवळ पूज्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात नाही, तर त्यांचे सगळे शिष्य हे त्या पदाला पोचून सुद्धा सत्शिष्यत्वाला न विसरता तशाच प्रकारची अनुभूती संतांच्या चरित्रात. म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं दयालुत्व, ब्रह्मज्ञानी पुरुषच की वयाच्या 14व्या वर्षी रामानंद महाराजांना ते सद्गुरुपदी विराजमान करतात. आणि ते सद्गुरु रामानंद महाराज वयाच्या 16-17व्या वर्षी सईबाईचा अंतकाळ साधतात. आणि तो साधलेला अंतकाळ केवळ सईबाईला नाही, तर किनोळ्या गावातल्या अनेक लोकांना चितेमधून जेव्हा रामनाम दिसतं, ते सगळ्या लोकांना दिसतं की सईबाईचा अंतकाळ साधलाय. काय पॉवर असेल आणि साधन काय. पुन्हा महाराज केवळ फक्त माझ्या रामानंद महाराज म्हणाले नाही मी तिचा अंतकाळ साधला. रामानंद महाराज सईबाईंना नाही म्हणाले. सईबाईच्या अंतकाळचे शब्द काय? रामानंद महाराजांचे माय, सईबाईला म्हणतात माय, माझ्या सद्गुरूंनी जे नाम दिलं ना तेच मी तुला दिलं. आता फक्त ते नाम घे. 5 मिनिटं त्यांनी नामस्मरण केल्यावर रामानंद महाराज माय तुला आता काय दिसतं इथे? त्या म्हणाल्या तुमच्या माझ्या सहित इथे सगळेजण मला रामरूप दिसत आहेत. ही दृष्टी, नवे नवे हे दर्शन अंतकाळ. म्हटलं तुम्हाला अंतकाळ साधनं म्हणजे काय की त्या जीवाची इतर कोणतीही वासना वर न येऊ देता त्या सगळ्या वासनांवर पाय ठेवण्याचं काम सद्गुरू करतो. आणि योग्य ती नामाची सत्संगाची वासनाच वर येतात. ते नाम त्याच्या मुखातून येतं आणि तो अंतकाळाला जातो आनंदाने. एक भगवंताच्या नामात. नाथ महाराज म्हणाले की एकदा हे भगवंताचं चिंतन, म्हणून म्हणतात कोण किती कसं काही नामाबद्दल किती सांगावं, किती म्हणजे विषय बाजूला राहतो, पुन्हा नाम म्हणतो. पण ते नाथांनाही मी म्हटलं तुम्हाला, नाथ भागवत म्हणजे नाम भागवत. नाथ म्हणजे नामच. नाथांचं नाव गाववानी घेतलं फक्त. नाथांनी गाववाला श्रीराम जयराम जय जयराम मंत्र दिला. लौकिक अर्थाने तो वेडसर होता. पण त्या गाववानी श्रीराम जयरामच्या जी एकनाथ 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 एवढाच जप आयुष्यभर केला. त्या नाथाचं भागवत ते नाम भागवतच नाही, ते नाथ नामच नाही, ते नामावतारच नाही का? त्यांच्या घरी भगवंत 12 वर्ष सेवेला राहतो का, तर तुझं ऋण मला फेडता येणारच नाही. आणि 12 वर्ष राहून सुद्धा भगवंताची तृप्ती झाली नाही, जावं लागलं. ही अवस्था संतांच्या जीवनात सज्जनो नामाने येते. संतांचं सांगणे तुमच्या प्रपंचात सुद्धा ही अवस्था येईल, निश्चित येईल. फक्त तेवढा श्रद्धेने तुम्ही नाम. प्रति इतके खुश आहेत. आपण म्हटलं नाही महाराज 30च मारले, काही हरकत नाही, 30 तरी केल्या. रोज झोपताना चित्तशुद्धीचा उपाय पुन्हा पुन्हा मी सांगतो की झोपताना महाराजांसमोर उभं राहावं. महाराज आम्ही दिवसभर अशाचे कामं केली, बरं निंदा केली नाही. नाम मात्र 25च माळा नाही. जे असेल ते नित्य सांगावं. निंदा केली असेल ती पण सांगावी.
तुमचं नाही पण झाली आपल्याकडून, तर ती सांगा. त्यांच्यापासून लपून काहीच नाही. तुम्ही नाही सांगितलं तर त्यांना कळत नाही. महाराज म्हणाले ना, ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये विचार येतो त्याच्या आधी तो मला कळेल. मग त्यांच्यापासून आपण काय लपवू? लपवूच नाही. नव्हे, अगदी ट्रान्सपरंट, पारदर्शक. इतकं पारदर्शक असावं की आपलं आपल्याला हृदयात तेच दिसतं. असं जमेल का? नक्की नाही. कशाने जमेल? पुन्हा नम्रपणे. महाराज सांगितलं अभ्यास. अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. अभ्यासोनी प्रगटावे. प्रगटावे म्हणजे त्या आत्मरूपाला आपल्याला प्रगट करता आले. इतका अभ्यास. आणि मग कशाचा अभ्यास? एकच अभ्यास, नाम. नाम. अति प्रपंचाचे काम की भगवंताचे नाम. त्याच्यात हे झालं ते म्हणाले, एकदा भगवंताचं चिंतन सुरू झालं तो काम, क्रोध, लोभ आपोआप गळून पडतात. आता हे सांगता येण्यासारखं नाही, अनुभूतीचाच विषय. नक्की नक्की होईल. हळूहळू पहा. कितीतरी रागीट माणसं, कुणाचं कशाला उदाहरण द्यावं, नामाने किती हळूहळू हळूहळू आणि हळूहळू. ते पहिल्या दिवशी जर 100 रागाचा पारा असेल, 2 महिन्याने 90 वरी, 95 वरी, 90, 85 हळूहळू. एक 10 वर्ष समजा लागतील त्याच्या पावर प्रमाणे, याच्या नामाच्या शक्तीच्या आणि त्याच्या रागाच्या शक्तीचे कॅल्क्युलेशन भगवंत करतो. पण तो निश्चितपणे तो पारा, अहो पॅरासिटामोलने जर ताप कमी होतो तर नामाने भवताप कमी होणार नाही. नक्कीच नक्कीच म्हणाले एकदा ते झालं की काम पद्धती जातात आणि एका भगवंताशी दुसरं काही सुचत नाही अशी अवस्था साधली की मग कर्म करावं अशी स्फूर्ती होते. म्हणजे त्या काम्य कर्म, काम्य कर्म, कर्म करायची स्फूर्तीच होत नाही. याचा अर्थ तो बिनकामाचा होतो असा नाही. ते तर लगेच आपल्याकडे बापरे आता नाम घ्यायला म्हणजे तुम्हाला नामाला लागले की विशेषतः इकडची देवता नाम घ्या आता काही घर नाही तुमचे संसार करत नाही मिळेल आहे बापा. असं कसं होईल? इतक्या लवकर संसाराची बाधा कशी जन्मोजन्मी प्रपंच केला तर तो इतक्या लवकर सुटेल का? फारच अवघड आहे तो सुट. पुढे म्हणाले नाथ महाराज की हे सगळं सांगितल्यानंतर ते म्हणतात स्वधर्म केलिया फळ काय चित्ताचा मळ मात्र जाय भक्तू भजने निर्मळ आहे वादून न लागे स्वतः. मग कर्माची बाधाच होत नाही. आणि कर्म करताना एखादी चूक जरी झाली तर भगवंत सांभाळून सांभाळून रोज अभ्यास करता येतो. एखाद दिवशी नाही केला आई सुद्धा रागवते, माफ करते, नित्याचं चॉकलेट देते, उद्या करू का, आज नाही केलं. हे जर या जन्मातले हे करते तर ही जन्मोजन्मी नवे नवे गर्भवास चुकवणारी आहे, माफ करणार नाही का? निश्चित मिळते. पुढे म्हणाले एवं कर्माची चोदना मदभक्ताशी नाही जाणं करिता श्रवण कीर्तना कर्मबंधना नातळती. आणि मग हे सगळं असं कीर्तन भगवंताच्या सत्संगाचं भगवंताच्या नामाचं चालू आहे. कर्मबंधन त्याला काही बांधू शकत नाही, कर्माची बाधा त्याला होत नाही. ऐशिया जिज्ञावस्थेची कर्मबाधा नाही त्याची मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानाची हेची उद्धवाची सांगतू. ही म्हणतात की भगवान गोपालकृष्ण उद्धवाला शेवटी काय सांगितलं? हे सगळं सांगितलं उद्धव माझ्या प्रिय मित्रा, माझ्या भावा, यातलं मुख्य तात्पर्य मला तुला एवढंच सांगायचंय उद्धवा की ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं, ब्रह्मज्ञान संपादित करणं हाच मुख्य तात्पर्य सगळ्या सांगण्याचं आहे. आता म्हणाले उद्धवा तुला पुढची गोष्ट करू. आणि मग ते म्हणतात की आताचा जो पुढचा 5वा श्लोक सज्जन होणार आहे, येणार आहे, त्या 5व्या श्लोकाविषयी ची थोडीशी प्रस्तावना मी तुम्हाला सांगतो. आता हा सगळा विषय भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात. उद्धव मनोभावे सगळं श्रवण करतो आणि ते सगळं संस्कृत मधलं वेदांताचं ज्ञान नाथ महाराज 16व्या शतकात तुमच्या माझ्यासारख्या सामान्य प्रापंचिक लोकांसाठी सांगतात. आता याच्यानंतरच्या ओव्यांमध्ये जो विषय येणार आहे त्याच्यामध्ये उत्कंठा हे मुख्य साधन. मानवी जीवनामध्ये उत्कंठा हे सगळं प्राप्त करून घेण्यासाठी उत्कंठेची फार असा विषय पुढे येतो. त्या सगळ्या ओव्यांचा अभ्यास करण्यासाठी 2-3 मुद्दे तुमच्या समोर सांगतो. त्याचा असं आहे
की आपल्या सगळ्यांना गेल्या 9 अध्यायांमध्ये नाथ महाराज सांगतात की आत्मदर्शन, आत्मज्ञान, आत्मसुख, ब्रह्मज्ञान, ब्रह्मदर्शन, शाश्वत समाधान, ईश्वर हे तुम्हाला व्हायला पाहिजे, नवे तुम्ही हे मिळवू शकता. नाथांचं सांगणं की तुम्हाला हे होतं. मी जसा झालो ब्रह्मज्ञानी नाथ महाराज सांगतात तसं तुम्ही पण होऊ शकता. नवे तुम्हाला व्हायचं आहे म्हणून तुम्ही मनुष्य जन्माला आला. तुम्ही वेळ वाया घालवू. 12वीची परीक्षा आली, अरे 10 महिने राहिले गड्या, इकडे तिकडे वेळ घालू नये. आई बाबांचा जीव तुटतो. त्या चांगल्या ट्युशन, चांगली गाडी, चांगले कपडे, लॅपटॉप, अंक, नोट्स, हे नुसते गठ्ठे रचून ठेवलेले आणि पोट्टा काहीच करत नाही. त्या मायबापाची काय करणार? ती चळवळ भक्तांची आपल्याशी, अरे अर्ध आयुष्य गेलं गड्याचं. मग हे आत्मदर्शन होण्यासाठी नाथ महाराज आता जे सांगणार आहे त्याचा मतितार्थ सज्जनो असा आहे की हे आत्मदर्शन होण्यासाठी एक संज्ञा नाथ ते वापरतात की मनातील वृत्तीचा उपरम व्हावा लागतो. उपरम होणं म्हणजे शांत होणं. वृत्ती शांत झाली आणि वृत्ती शांत झाल्याशिवाय आत्मदर्शनाच्या मार्गावर मनुष्य चालू शकत नाही, असा नाथांचा अनुभव आहे. आणि त्याच्यावरून हा सिद्धांत ते आपल्याला सांगतात की माणसाच्या वृत्ती शांत झाल्या. किती शांत वृत्ती संतांची असते तो विषय आता पुढे येईल. पहिली गोष्ट आपल्याला त्यांनी सांगितलं की वृत्ती शांत झाली. पुढे दृश्यावर चिकटलेली जी वृत्ती ती मागे फिरून आली पाहिजे. म्हणजे प्रपंचात मन रमलं नाही पाहिजे. म्हणजे प्रापंचिक कर्तव्यापुरतं आपण त्याच्यात आपलं होतं कसं माहित का, इतका ताण लेकरू बाळांपणाला आलं. सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतील. आपण जन्माला आलो, शिकलो, मोठे झालो, लग्न झालं, आपल्याला लेख झाली. आता ती बाळांपणाला आली, तोपर्यंत आपण असं काय केलेलं नाही. तरी पण त्या कर्तव्याच्या आधी माणसाला जनरली ताण येतो, टेन्शन येतं. आपण किती विचारांनी आपण जे होणार आहे ते काही टळणार आहे का? चांगलं सुखरूपच बाळंतपण होणार आहे. पण रात्रंदिवस त्या आईला, त्या बाबाला झोप एका पहिल्या बाळाला बाळंतपण आल्यावर हा तुमचा माझा प्रपंचातला नित्याचा अनुभव. मग या दृश्यावर चिकटलेली जी वृत्ती तिथे ती मागे फिरून, म्हणजे तिथे फक्त तुम्ही कर्तव्याला जागृत राहा. उत्तम डॉक्टर पाहणे, सगळ्या व्यवस्था करून ठेवणे आणि ते सगळं केल्यानंतर आपण शांत नामस्मरण करावं. थोडा तरी महाराजांवर विश्वास नाम घेताना. लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रामध्ये जेव्हा आपल्याला फक्त स्वातंत्र्याचे जनक म्हणून लोकमान्य टिळक नाही. लोकमान्य टिळकांचा मुलगा आजारी होता, सिरियस झाला. स्वतः लोकमान्याला डायबिटीस होता. पण लोकमान्य टिळक हे गीतेचे फार मोठे अभ्यासक, म्हणजे प्रॅक्टिकल अभ्यासक होते. गीता जगणारे. लोकमान्य टिळकांचं 2 अनुभव फार की लोकमान्य टिळक काय होते. त्यांना एकदा गळू झाला, हाताला फार मोठा गळू झाला आणि डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले, दादा याचं ऑपरेशन करावं. आणि म्हणाले भूल द्यावं लागेल तुम्हाला. लोकमान्य डॉक्टरांना म्हणाले 10 मिनिटं मला वेळ द्या. म्हणाले हरकत नाही, तोपर्यंत मी ऑपरेशनची तयारी करतो. म्हणे ते गळ पूर्ण काढूनच टाकावं. तर विचार करा 1920च्या आधीचा होता. एक 10 मिनिटं लोकमान्य स्टेट त्या याच्यावर पडलेली तो बेडवर 10 मिनिटं डोळे लावले, डोळे उघडले. म्हणाले डॉक्टर आता ऑपरेशन करा. आणि विदाऊट अॅनेस्थेशिया एवढा मोठा गळू डॉक्टरांनी काढून टाकला. लोकमान्य हुस अचूक केलं. संपूर्ण ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी नम्रपणे नमस्कार करून लोकमान्य टिळकांना विचारलं की दादा तुम्ही काय केलं असं 10 मिनिटांमध्ये डोळे लावून? लोकमान्य म्हणाले भगवद्गीतेच्या एका श्लोकाचं चिंतन करत मी बसलो तोपर्यंत तुमचं ऑपरेशन झालं. ही लोकमान्यांची अवस्था. दुसरा प्रसंग त्यांचा मुलगा ऍडमिट होता, सिरियस
म्हणले रात्रभराचा काही दादा भरोसा नाही. बरं म्हणाले. मग तुम्ही काय करता? मग डॉक्टरांनी सांगितलं की रात्रभरात आपण अशा अशा औषधोपचाराची योजना करू. बरं म्हणाले. आणि किती वाजले म्हणाले? 9 वाजले. माझ्या झोपेची वेळ झाली. उपकरण घेतलं पांघरून झोपून राहिले. दुसऱ्या सकाळी त्यांना विचारलं, का तुमचा मुलगा आजारी, डॉक्टर म्हणतात की तो जगेल की नाही माहित नाही, तुम्हाला गाढ झोप लागली. रूपमध्ये निष्कर्ष दिलं, व्यवहारदृष्ट्या जे प्रयत्न करणं आवश्यक होतं ते सगळे प्रयत्न मी केले. त्याच्यानंतर भगवंताच्या कानावर घातल्यावर त्याचं जे हित असेल ते भगवंत करेल, याच्यावर माझा पूर्ण विश्वास. चिंता नाही. असं आपल्याला जगता आलं पाहिजे. याच्या पुढे ज्या दिवशी शेवटची केस त्यांच्यावर झाली, लोकांनी टिळकांना माहीत होतं. त्यांच्या जवळच्या मित्रांना, गोखलेंना वगैरे त्यांनी सांगितलंय. ब्रिटिशांचा काळ होता. म्हणाले आज फायनल आहे आणि आपल्याला तिकडे जावं लागणार म्हणे काळ्या पाण्याकडे. हे आधी त्यांनी सांगितलं. आज जजमेंट काय येणार आहे हे 4 दिवस आधी लोकमान्यांनी आपल्या मित्रांना सांगून ठेवलं की सरकारचा विचार मला काळ्या पाण्यावर पाठवायचा आहे. आणि लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवलं. ही कथा आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती. त्यानंतर मंडालेची ती म्हणजे त्या जजमेंट झालं, उशीर लागला. त्याचं संध्याकाळी 4-4:30ला ते जजमेंट ब्रिटिश जजनी दिलं. आणि लोकमान्य टिळक दादरवरून याच्यावरून बसले TST रेल्वेमध्ये. आणि तो एक इन्स्पेक्टर त्यांच्या बरोबर होता. तरुण इन्स्पेक्टर दादर आलं. लोकमान्य टिळक म्हणाले त्या इन्स्पेक्टर, अरे किती वाजले? तेवढे झालं 9 वाजले. अरे 9 वाजले का? तसं उपकरण काढलं त्याच्यावर बर्थवर गाढ झोपी गेले. मला सांगा, आपल्याला काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली आहे. पुन्हा आपण घरी येणार की नाही माहित नाही. आपलं काळ्या पाण्याचं तिथे काय होईल याची शक्यता काहीच माहिती नाही. असा माणूस शांतपणे गाढ झोपू शकतो. दृश्य विश्वाची शक्ती किंवा ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे ज्याला आपल्याला फक्त समजल्यासारखं आहे, त्यांना उमजलेलं होतं. इतकी शांत वृत्ती माणसाची राहू शकते का? निश्चितपणे. आणि त्या मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर गीता रहस्य नावाचा मोठा ग्रंथ ज्या सत्पुरुषाने लिहिला तो सामान्य पुरुष असेल. ही शक्ती त्या भगवद्गीतेमध्ये, ही शक्ती या भारतीय तत्वज्ञानात, ही शक्ती भारतीय अध्यात्म शास्त्रामध्ये. बरं, असं एक याचा कुणीही अभ्यास करावा, कुणीही या भारतीय तत्वज्ञानाचा, या उपासनेचा कुणीही अभ्यास करावा आणि त्याचं फळच नाही. म्हणून म्हटलं ना, परमार्थ करून कुणी दुःखी झाला असा पाहिलाच नाही. या मार्गावर आपल्याला सगळ्यांना चालायचंय. पुढे ते म्हणतात की दृश्यावर चिकटलेली वृत्ती तिथून मागे येऊन आतमध्ये स्थिर होऊ लागली, म्हणजे चित्त शुद्ध झालं असं समजलं जातं. आणि मग चित्त शुद्ध झाल्यानंतर सद्गुरूंच्या भेटीची ओढ माणसाला नाही. आता मला सद्गुरू मिळाला पाहिजे. हे एक महत्वाचे काही 3-4 पॉईंट तुम्हाला सांगतो. ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मज्ञान प्राप्त होणं, ब्रह्मसाक्षात्कार होणं हे सद्गुरूंचं प्रमुख लक्षण आहे. नाथ महाराज आता ज्या पुढे आपल्याला जो विषय सांगणार आहे तो हा विषय आहे. आणि अशा ब्रह्मज्ञानी सत्पुरुषाची सज्जन होऊन भेट होणं अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. पण आपण सगळे भाग्यवान आहोत की आता सत्पुरुष तुम्हाला सद्गुरूंच्या रूपाने, की जो ब्रह्मज्ञानी. म्हटलं ना, समर्थांनी सांगितलं की सद्गुरू कसा असावा, तो ब्रह्मज्ञानी. आणि असा सत्पुरुष मिळणं ही फार अवघड गोष्ट आहे की जी आपल्याला सहजतेने प्राप्त. म्हणून म्हणलं आपण 3ही बाबतीत शंकराचार्यांनी काल म्हणाले की 3 गोष्टी अवघड आहेत. त्या 3ही आपल्याला मनुष्यजन्म, मोक्ष आणि महापुरुष संश्रया, संतांचा सहवास. खरा संतांचा सहवास देहात मिळणं तर फार अवघड आहे. मिळाला तरी आता दोघांची समजा सद्गुरू देहात आहे, आपण कायम त्यांच्यावर नाही. आणि खरं महाराज म्हणाले ना, देहाच्या संगतीपेक्षा त्याच्या साधनेची, त्यांनी दिलेल्या नामाची, त्यांनी सांगितलेल्या साधनेची संगती ही खरी संगती.
आणि ती संगती कशाने लाभत असेल तर नामस्मरणाच्या अभ्यासाने. साधनामध्ये काय किंवा सद्गुरूंच्या भेटीमध्ये काय त्याची म्हणजे याच्यासाठी सत्शिष्याच्या मनामध्ये खरी खरी आणि तीव्र उत्कंठा पाहिजे. साधन करताना सुद्धा किंवा सद्गुरूच्या भेटीसाठी सुद्धा खरी उत्कंठा पाहिजे असं नाथ सांगतात. पुढे म्हणाले ज्या साधकाची जितकी शुद्ध, पुन्हा सांगतो बरं नाथ महाराज काय नाथ महाराज म्हणाले की साधनेसाठी म्हणा किंवा सद्गुरु प्राप्तीसाठी म्हणा, सद्गुरु सेवेसाठी म्हणा, भक्ताच्या मनात, साधकाच्या मनामध्ये खरी खरी उत्कंठा पाहिजे. पुढे जाऊन ते म्हणाले की ज्या साधकाची, ज्या भक्ताची जितकी शुद्ध आणि जितकी तीव्र उत्कंठा असते त्या मानाने त्याच्या परिणामाच्या बदल्यात जितकी उत्कंठा, जितकी शुद्ध, जितकी तीव्र आहे तितकं सद्गुरु सेवा किंवा साधन उत्कृष्ट होते. आता हा नाथांचा सिद्धांत. परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या मोक्ष प्राप्तीच्या रहस्यातलं पहिलं वाक्य आठवा, म्हणजे एकादशीला काकड आरती झाल्यावर नेहमी वाचतो. ब्रह्मानंद महाराज म्हणाले सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी आणि तीव्र इच्छा असते त्यांनी सदा सर्वकाळ रामनामाचे स्मरण करावे. खरी आणि तीव्र. ब्रह्मानंद महाराज ते सांगतात जे नाथांनी अगदी सोप्या वेळेत की तुम्हाला सद्गती मिळवायची का, परमपदाची प्राप्ती. आपण कालच विषय पाहिला की काय पद प्राप्त होऊ शकतो. महाराज जे म्हणाले ना सगळे लोक काय पुन्हा पुन्हा मला त्याच्याशिवाय सांगता येत नाही की मला त्याच्याशिवाय काही येत नाही. महाराजांच्या चरित्राशिवाय किंवा महाराजांच्या विचारांशिवाय आपल्याला काहीच येत नाही. पण हे सगळं पुन्हा जेव्हा नाथ भागवत सांगा आणि हेच सगळं आणि इतकं सोपं आहे, इतकं सोपं की सहज तुम्ही चालता, बोलता, खाता, पिता, झोपता सर्व उपभोग भोगताना करू शकता ते म्हणजे नाम. खरी आणि तीव्र इच्छा आपली खरी आहे पण तीव्र आहे का नाही. आणि जेव्हा तीव्र असते तेव्हा खरी असते का. सद्गती आणि परमपदाची प्राप्ती आपल्याला त्या मी म्हटलं तुम्हाला की नाम ही गोष्ट, महाराजांची नाम ही अशी गोष्ट आहे ती मनाला सूक्ष्म करत. आता ते सूक्ष्म होणं म्हणजे पाहत तुम्ही महाराज जे म्हणाले तेच वाक्य पुन्हा मी सांगेन की तुम्ही मनाने मला घट्ट करून ठेवा. मग माझं मन जे म्हणजे हे विश्वमन आहे आणि त्या विश्वमनाशी तुम्ही तादात्म्य पावल्यानंतर त्या ब्रह्मांडातले सगळे खेळ, आणि ते सगळे खेळ म्हणजे आनंदाचं सर्वोच्च ठिकाण असलेले खेळ की जिथे दुःख पोहोचूच शकत. मानवी जीवनातल्या कोणतंही दुःख ज्या आनंदाच्या लेवलला पोहोचू शकत नाही असा आनंद फक्त नामाने मिळू शकतो. आता एवढंच आहे ही अनुभूतीची गोष्ट आहे. सामान्य लोक कोणत्या आनंदाच्या लेवलवर आहेत काय, त्या भगवत दर्शनाचा आनंद नित्य काय असतो. साक्षात भगवंताचं दर्शन, आणि ते दर्शन म्हणजे नुसतं दर्शन नाही हो, आनंदाचा कल्लोळ येते. असं मिळतो नक्की मिळणारे लोक आहेत, आजही आहेत. आणि जोपर्यंत नाम घेणारे लोक असतील तोपर्यंत त्या नामाचा दिव्य अनुभव प्रत्येक जीवाला, जो जीव मनापासून खरी आणि तीव्र जे नाथ सांगतायत ना की जितकी शुद्ध आणि जितकी तीव्र उत्कंठा तुमची असेल, दुःख काय जन्मोजन्मीच्या अत्यंत मलिन संस्कारामुळे सन्मार्गावर माणूस लवकर येतो. जितक्या सहजतेने आपण पिक्चरला जातो, आनंदाने जातो, आपल्या प्रेमीजनांना घेऊन जातो, आग्रह करून घेऊन जातो. धुरंधर ही कधी येणारे पाहणार आहे. वाईट आहे तुम्ही म्हणणार तरुण पिढीला ते दाखवणं आवश्यक आहे. पण तितक्या सहजतेने मी कीर्तनाला, प्रवचनाला, सत्संगाला नाही. त्याचं कारण शास्त्र सांगतं की मनात वाचेरे पूर्व संचित दुरीत आहे मागच्या जन्मात, तिकडे मनच जात. मग आता ते कसं, त्याच्यासाठी काय करावं.
त्याच्यासाठी पुन्हा उपाय हाच की सत्संगाशिवाय नाही जाणार. तुम्ही ज्या संघात राहणार त्या संघाचा परिणाम झाल्याशिवाय राहणार आहे. म्हणून सुरुवातीला बळजबरीनेच करावं नाही. मग त्याच्यात बळजबरी म्हणलं तसं अहो चला हो एक तर बायकोनी तरी हट्टा धरावा नाही तर नवऱ्याने तरी बायकोला दोघं मिळून प्रपंच तसा दोघं मिळून प्रपंच आहे ना तसा परमार्थ सुद्धा दोघं मिळून झाल्याशिवाय होणार. मग कुणीतरी अट्टहासाने तिकडे नेलं 100 वेळा नाही म्हणत 101 वेळा तरी पण 100 वेळा म्हणण्याचं सत्कर्म नवऱ्याला किंवा बायकोला म्हणा मित्राला म्हणा स्नेहीजनाला म्हणा आपतेष्टाला करावं. सुरुवातीला कोणीच या मार्गावर सुरुवातीला नसतो. फार कमी लोक असतात की जे पहिल्यापासून घेऊन आले. तेव्हा ते म्हणाले की जितकी शुद्ध भावना जितका तीव्र उत्कंठा असेल तितक्या तीव्रतेने तुम्हाला भगवंत सद्गुरूंची प्राप्ती. पुन्हा नम्रपणे सांगेल की भगवंतापेक्षा देवापेक्षा सद्गुरू फार लवकर पावतो हा शब्द खूप छान आहे. म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण करणारा फक्त सद्गुरू असला की पटापट 1-2-3 कामं केली सद्गुरूंनी मग निष्काम. तर काय असतं काहीतरी प्राप्त झाल्याशिवाय काहीतरी अनुभवल्याशिवाय मनुष्य जास्त आणि ते म्हणून ते म्हणाले की तुम्ही सकाम का होईना पारायण करायचं. सकाम पारायणाने 2-4 इच्छा पूर्ण झाल्या की आणि मग त्या श्रद्धेतून महाराज हळूहळू तुम्हाला विवेक देतात. आणि नाही व्यवहारात त्यांनी जर माझं काम केलं मी 3 वेळा त्याला नमस्कार करतो. इथे तर सद्गुरूंनी देवानी माझं एवढं काम केलं. ही भावना तुम्हाला विवेक जागृती केली. या विवेक छोट्याशा विचारापासून सकारात्मक विचारापासून मनुष्य विवेकाकडे जातो आणि सकाम ते करून हळूच निष्काम भक्तीकडे जातो. पुढे म्हणाले आता नाथ महाराज जे सांगतात ती पहिली उभी अशी होवावया वृत्तीचा उपरम अहिंसा सत्यादी धर्म आचरावे अविश्रम बाह्य नेम अविरोध आचरता अहिंसा सत्यादिकांची तव तव जया दशा उजळे कैसी अति प्रीती गुरुभक्तीची अहर्निशी गुरुचिंती सद्गुरुहीन ब्रह्मज्ञान सर्वथा नवे नवे जाण हे उपनिषदार्थ प्रमाण परम निर्वाण साधन. त्याच्यानो 5व्या श्लोकावर साधारण 50 ओव्या आता या नाथ महाराजांनी अप्रतिम ओव्या इथून पुढचा जो विषय इतका गोड आहे काय नाथ महाराज म्हणाले की एक गोष्ट सांगतो आता आपण जो अभ्यास करतोय म्हणाले म्हणजे हे सगळं पुन्हा सांगतो. जवळ घेऊन भगवान गोपाल कृष्ण भगवान श्रीकृष्ण आपल्या उद्धवाला अरे उद्धवा ऐक रे मला माहिती आहे तुझ्या अडचण की ही वृत्ती जी आहे ती ऐकत नाही. तर या वृत्तीला शांत होण्यासाठी 2 गोष्टी सांगतो. ऐक किती सुंदर संवाद आहे मित्रांचा. ते म्हणाले एक अहिंसा आहे आणि सत्य अशा या 2 गोष्टी ज्या आहेत म्हणाले भगवंत सांगतात इत्यादी गुणांचा तो अभ्यास करावा. पण अहिंसा आणि सत्य या 2 गुणांचा अभ्यास करताना धर्माचरणाला धरून करावा. म्हणजे सोप्या भाषेत सांगू का अहिंसा आणि सत्य याचा उपयोग व्यवहाराला धरून करावा. ठीक आहे. अहिंसा आणि सत्य ज्यांनी भारतामध्ये गाजवलं त्यांचं नाव सुद्धा मी घेणार नाही. तसं नको की अहिंसा त्यांच्यासाठी सत्य त्यांच्यासाठी आपण गेलो तरी असं अहिंसेचं तत्वज्ञान नाथ महाराज म्हणजे भगवंत पहिल्यांदा सांगत नाही तेच नाथ महाराज की या अहिंसेला तर घरात साप आला विंचू आला तुमच्या विचार हिंसा चव द्यायचा का त्याला तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं जरी पिंडीवर विंचू दिसला काढा म्हणले त्याला बाजूला काढा मारा. समर्थ त्याच्या पुढे ठगा अति असावे का म्हणून ते म्हणले धर्माचरणाच्या विरुद्ध वापरू नका. सूचना दिली कंडिशन आहे ते स्टार वगैरे असतात 599 रुपयात 5 साड्या स्टार 5 साड्या घेतल्या तर वगैरे वगैरे तरी स्टार तर तो स्टार इथे नाथांनी दिला की अहिंसा आणि सत्य वापरा. अहिंसा आणि सत्य लक्षात घेतल्याशिवाय अहिंसा खरी अहिंसा तर अगदी महाराजांनी खरी अहिंसा अहिंसा म्हणजे अगदी माणसाला मारत नाही. महाराज म्हणाले ना तेच वाक्य पुन्हा मी संदर्भ वेगळा बदलला म्हणून सांगतो की खरी अहिंसा कोणती. महाराज म्हणाले मी 2 वर्ष आयुष्यात केली. एक साधन म्हणून भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच केलं पूर्ण श्रद्धा पूर्ण त्या नामावर आणि दुसरं म्हणाले
माझ्याकडे विद्या नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे ज्ञान नव्हतं, माझी भाषा चांगली नव्हती, मी खेड्यात राहणार. कोण सांगताय? पूर्वे महाराज ब्रह्मचैतन्य महाराज. पण म्हणाले एकच व्रत मी केलं, कोणाचं अंतःकरण कधी नव्हतं. ही आहे महाराज. म्हणाले आपल्या बोलण्यात चालण्यात नाही, म्हणाले आपल्या पाहण्यात देखील प्रेम. कसे पाहतो आपलं आपल्याला माहिती. एखादी व्यक्ती आपल्याकडे आली, ती जर आपली आवडीची नसेल किंवा नको त्या वेळी आली असेल, त्याला आपल्या ऑफिसला जायचं, आता ते गप्पा मारणारे आमचे आमचे आले, अरे बाबा काही घंटाभर तर काही सोडत नाही बाबा. मग आपण त्यांच्याकडे किती प्रेमाने पाहतो. जनताचा विचार आणि मग सत्य काय? सत्यम प्रिया प्रिया प्रियम. सत्य हे त्याचे का पुन्हा कंडिशन काय? सत्य हे कटू आहे. तुमचं बोलणं मला आवडत नाही, तुम्ही बोलू नका, ही सत्य गोष्ट आहे. पण महाराज असं की सत्यम बोलूया आणि प्रियम बोलूया. फार सुंदर सांगितलं. म्हटलं तुम्हाला त्यांना आवडलेली व्यक्ती नाहीये, ती समोर आली आहे, पण त्यांना ते म्हटलं तुम्हाला महाराज माहीत असायचं की हे उपासनेला आलेले नाही, ते काकड आरतीला 15 दिवस झाले आलेले नाही. पण महाराज त्यांना काय म्हणायचे, काल तुम्ही एखाद्या काकड आरतीला होतात ना, सत्यम ब्रूया प्रियम. ते आलेलेच नाहीत ते ग्रस्त. महाराजांना वाटत त्यांनी उपासनेला या, काकड आरतीला या, आणि हा येणारे माहिती, हा नाठाळ हे महाराजांना माहिती, पण त्याला अहोजाऊ घालायचं. तुम्ही काल काकड आरतीला होतात ना, मला सांगा या प्रश्नाचं उत्तर किती नास्तिक माणूस असला आणि तो सत्पुरुषाला कसं देईल? नाही महाराज उद्या येतो. महाराजांना तेच अपेक्षा. म्हणून त्या बीएड आम्ही शिकत असतो त्यामुळे तुम्हाला टॉपिक सुरू करत असताना जो टॉपिक सुरू करायचा त्याची उत्तरं मुलांकडनं घ्या. ते प्रश्न त्यांना विचारा, अशी प्रस्तावना करा की या टॉपिकचं नाव मुलांच्या मुखातून यावं आणि मग तुम्ही टॉपिक सुरू करायचा. हे आम्हाला बीएडला शिकवलं, आपल्या सगळ्यांना शिकवलं म्हणजे बीएड. तसं महाराज तो यावा हे त्याच्या मुखातून मधून घेण्यासाठी सत्यच आहे की तो आलेलाच नाही. तर त्याला म्हणून तू आलाच नाही, कसं काय येत नाही असं म्हणून तो येणारच नाही. तुम्ही काल आला होतात का? नाही नाही महाराज मी काल आलो नाही, मला काही बोललं नाही, पण उद्या मात्र म्हणून म्हटलं ना अहिंसा आणि सत्य. नाथ महाराज सांगतात की तुम्हाला तुमची वृत्त शांत होण्यासाठी अहिंसा आणि सत्याचं आचरण करावं लागेल, पण ते व्यवहाराला धरून आणि व्यवहाराला बाधा येणार नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे परमार्थ सुद्धा महाराजांनी अजून याच्या पुढे जाऊन सोबत आली. महाराज म्हणाले परमार्थ शिकवत असताना मी तुम्हाला कधीच व्यवहाराला सोडायला सांगितलं नाही. महाराजांनी देह ठेवल्यानंतर 22 डिसेंबर 1913 सकाळी 5:55 महाराजांनी देह ठेवला. मग ते सगळे जवळच्या मंदिरामध्ये राहणारी एवढी कुटुंब, लहान काही म्हातारे होते, कोणी डायबिटीस होते, सगळे 11 वाजता महाराजांचा देह तिथे रामासमोर ठेवला. महाराजांच्या तालमीमध्ये महाराजांच्या सहवासात तयार झालेले भाऊसाहेब पेटकर म्हणाले महाराजांचा देह तिथे मागच्या पाड्यातून बघितलं, मुलं रडतायत, म्हातारी माणसं आहेत, सगळ्यांनी तिथला भात करून त्यांना खाऊ झाला आणि अंतिम संस्कार अजून 2 दिवस लागले. ज्या पुरुषांनी, ज्या महापुरुषांनी आयुष्यभर अन्नदानासाठी म्हणून हे केलं, तिथून कोणी तसा जाता का? हा व्यवहार आहे, परमार्थ आहे. महाराज आहे, सद्गुरू आहे, देव आहे, त्यांच्या अगदी त्यामुळे ते चक्करीपणे दिले. तो राहायला पाहिजे, तो जगला पाहिजे, तो या अंतिम संस्काराला मुक्तीच राहायला पाहिजे. हा महाराजांचा दृष्टिकोन बद्दल होता की परमार्थ करत असताना व्यवहाराला सोडू नका. पण महाराज काय म्हणाले, आपण सगळेजण स्वार्थी आहोत, स्वार्थ कसा असावा, दुसऱ्याचं नुकसान करणे. इतकंही आपण स्वार्थी नसावं की इतरांचं कोणीही नुकसान असं करता कामा नये. आणि पुन्हा म्हणाले की आपण जे अत्यंत स्वार्थी आहोत ते अत्यंत निस्वार्थी होणं, आपण जे आकुंचित आहोत ते मनाने विशाल होणं, हा परमार्थ आहे. आणि हा प्रॅक्टिकल परमार्थ अगदी सोपा, सगळ्यांना करता येईल.
आणि 100% भगवंताची प्राप्ती या कलियुगामध्ये करण्यासाठी महाराज म्हणाले फक्त नाम. आणि तेच नाम महाराज या सगळ्या वृत्ती सुद्धा शांत होण्यासाठी हे आचरण करून नाम घ्या. जे महाराज सांगितलं की नाम समजून उमजून घ्या. म्हणजे काय, मी करता नाही तो करताय, आणि तो करताय अशी भावना आपली जेव्हा होते त्याच्यानं, तेव्हा नित्य नित्य विवेक, वैराग्य, विवेक, शांती हे एकामागे एक हळूहळू हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करायला लागतात. आणि त्या शांतीचा अनुभव नाथ महाराज म्हणाले तुम्हाला मिळेल. झालेली सेवा नाथ महाराजांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि नित्याची जी प्रार्थना नाथ महाराजांची आवडीने भावे ती आपण करू. हा अभंग तितका गोड आहे की कोणत्याही कठीण प्रसंगात मानवी जीवनातल्या तुम्हाला धीर सोडू देणार नाही, तुम्हाला सकारात्मक विचारांकडे नेणार आहे. म्हणून ही प्रार्थना आपण रोज म्हणूया आणि अशी जगण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आवडीने भावे नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा, नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत ते आवडीने भावे नको सकल जीवांचा कधी तो संभाळ, सकल जीवांचा कधी तो संभाळ, तुझ मुकडीला ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे जैसी स्थिती आहे, ऐशा परी आहे, जैसी स्थिती आहे, ऐशा परी आहे, परतुक आहे संचिता आवडीने भावे एका जनार्दनी, एका जनार्दनी प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे, आवडीने हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे.